नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। चला तर मग आज आपण नवीन एका विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे आज 1 नोव्हेंबर आहे, महिन्याचा पहिला दिवस आणि 1 नोव्हेंबर रोजी एक सुंदर असं पोर्टल ओपन झालेलं आहे। त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। हे पोर्टल फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे, त्यामुळे 1 नोव्हेंबर 2025 तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर नक्कीच तुम्ही तुमची 11 इच्छा या पोर्टलद्वारे पूर्ण करून घेऊ शकता। दुसऱ्या चॅनलवर एक दुसरा म्हणजे आजच्याच पोर्टल बद्दल दुसरी टेक्निक करून इच्छा पूर्ण करण्याची माहिती दिलेली आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 11 इच्छा पूर्ण करू शकता तुम्ही, ते पण आजच्याच दिवशी। ते कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे। पोर्टल हे 111 पोर्टल ओपन झालेलं आहे। ते पोर्टल कसं वापरायचं, त्याने तुम्ही कोणती इच्छा पूर्ण करून घेऊ शकता, कोणत्या टायमिंगला करायचं, सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। ॲस्ट्रो प्राजक्ता हे आपलं नवीन चॅनल आहे। नक्कीच तुम्ही आतापर्यंत जो काही प्रतिसाद दिलाय तो खूप सुंदर आहे, खूप छान वाटतंय। असाच प्रतिसाद पुढेही देत चला आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। दररोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, तो बघायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 111 हे पोर्टल ओपन झालेलं आहे। अगदीच 111 असंही म्हणता येणार नाही, 1/11 असंही आपण म्हणू शकतो। म्हणजे एक म्हणजे 1 नोव्हेंबरचा जो 1 तारीख आहे ना तो 1, आणि 11 म्हणजे नोव्हेंबरचा 11 असं 1/11 असं पोर्टल ओपन झालेलं आहे। आता हे पोर्टल ओपन झालेलं आहे ते आज फक्त आणि फक्त 1 नोव्हेंबरला। नोव्हेंबरमध्ये बाकीचे पोर्टल ओपन होतील जेव्हा होतील, पण आजचा जो पोर्टल आहे हा खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये तुम्ही एका वेळेस 11 इच्छा पूर्ण करू शकता। ते कधी कोणत्या टायमिंगला करायचं, टायमिंग पण महत्त्वाचा असतो ना। तर बघा, सकाळी 11:11 किंवा जर तुमचा सकाळचा टाइम हुकला तर अजिबात घाबरू नका, रात्री पण 11:11 तुम्ही हा पोर्टल करू शकता। कधीही करू शकता, दिवसभरामध्ये तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा करा। जर तुम्हाला रात्री 11:11 वेळ मिळाला नाही तर काय करायचं ते सांगते। एक वहीचं पेन घ्यायचं आहे, सगळ्यात वर आपल्याला काय लिहायचं आहे, 1/11 पोर्टलने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे। काय लिहायचं वर, 1 किंवा 1.11 असं लिहू शकता। 1.11 या पोर्टलने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे हे लिहिलं। त्यानंतर खाली एक आकडा टाकून तुमची इच्छा प्रेझेंट टेन्स मध्ये, दुसरा आकडा टाकून दुसरी इच्छा, म्हणजे 11 इच्छा तुम्ही लिहू शकता। जर तुमच्या 11 इच्छा नसेल, तुमच्या 4 ते 5 इच्छा असतील तर 4 ते 5 इच्छा तुम्ही लिहा। तुमच्या जेवढ्या इच्छा असतील 11 पेक्षा कमी किंवा 11 तेवढ्या इच्छा आपल्याला लिहायच्या आहे। अगदी 1-2 इच्छा असेल तर 1-2च इच्छा लिहा, बळच लिहायचं म्हणून लिहू नका, त्या खरंच पूर्ण होऊ शकता। तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय की नाही हेही बघा आणि मग इच्छा लिहा। ते झालं सगळ्यात महत्त्वाचं लिहून। आता त्यानंतर काय करायचं, हे तुम्ही वर काय लिहिलंय, 1.11 या पोर्टलने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या। खाली 11 इच्छा लिहिल्या। 11 इच्छा प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायच्या। उदाहरणार्थ सांगते, मला सरकारी नोकरी मिळाली आहे, माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे, माझ्याकडे पैसा हा सहज येतो, माझ्याकडे पैसा आकर्षित झालेला आहे, मला या 2 दिवसामध्ये 11 लाख रुपये या 2 दिवसामध्ये माझ्याकडे 11,000 रुपये आलेले आहे, या 2 दिवसात माझ्याकडे 10 लाख रुपये आलेले आहे, किंवा माझा बिझनेस खूप छान प्रकारे ग्रोथ झालेला आहे, भरपूर कस्टमर माझ्याकडे येत आहे, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे, माझं आरोग्य हे एकदम स्वस्थ आहे। तुमची कोणती छोटी मोठी इच्छा, माझा पार्टनर मला रोज कॉल करतो, आम्ही खूप गप्पा मारतो, माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झालेलं आहे, कोणतीही इच्छा अशी तुम्हाला प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायची आहे। 11 इच्छा लिहून झाल्यानंतर खाली आपल्याला 1.11 लिहायचं, त्याला सर्कल करायचा। ती चिठ्ठी आहे ती फोल्ड करायची, आपल्या हातामध्ये घ्यायची आणि एक इच्छा आपल्याला व्हिज्युअलाइज करायची। सगळ्या एकत्र करू नका, एक पहिली जी इच्छा लिहिली ती बघा कोणती आहे, डोळे बंद करा, ती व्हिज्युअलाइज करा। त्यानंतर दुसरी इच्छा बघा, डोळे बंद करा, ती व्हिज्युअलाइज करा। अशा टोटल जेवढ्या इच्छा लिहिलेल्या असेल त्या सगळ्या तुम्हाला व्हिज्युअलाइज करायच्या आहे। व्हिज्युअलाइज करून झाल्यानंतर काय करायचं आहे, तो जो कागद आपण घेतलेला आहे तो तुम्ही ठेवून द्या, किंवा तुमच्या उशाखाली, तुम्ही त्या दिवशी रात्री उशीखाली घ्या, उशीखाली घेऊन झोपा। दुसऱ्या दिवशी सकाळी तो कागद तुम्हाला एका कापूरच्या वडीसोबत जाळायचा, त्याच्यात जे काही राख होईल ती या हवेमध्ये, या युनिव्हर्समध्ये हातामध्ये घेऊन, या 111च्या पोर्टलनी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स,
हे आपल्याला म्हणायचं आहे। तुम्ही हा उपाय आज करा, दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 2 नोव्हेंबरला हे सगळं तुम्ही जो काही कागद आहे तो जाळून त्याच्या राख जी काही आहे ती युनिव्हर्समध्ये फेकून द्या। त्याचबरोबर आज काय करणं महत्वाचं आहे, काय गोष्टी न कराव्यात त्या महत्वाच्या ते सांगतो तुम्हाला। सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकारात्मक विचार करू नका, अजिबात नकारात्मक विचार करू नका की हे कसं होईल ते कसं होईल, नाही, जे होईल ते चांगलंच होईल असाच विचार करायचा आहे। त्याचबरोबर भविष्याची काळजी करू नका, चिंतेत राहू नका, कोणाला वाईट अपशब्द बोलू नका, कारण आपण जे बोलतो ते समोरच्याला कमी लागू होत असेल पण ते पहिले आपल्याला लागू होत असतं। त्यामुळे समोरच्याबद्दल वाईट विचार करू नका, तुमचे कधीच वाईट होणार नाही। कष्ट खूप जणांचं असतं की ताई तुम्हाला मिळाले का एवढे पैसे, तर हो मला मिळाले तेवढे पैसे का, तर मी कष्ट करते। तुम्हीही कष्ट करा, त्यासोबत मॅनिफेस्टेशन करा। मॅनिफेस्टेशन खूप महत्वाची आहे, ज्याला कळालं त्याला मिळालं, ज्याला नाही कळालं त्याला काहीच नाही मिळालं, हे मी कायम सांगते। त्यामुळे मॅनिफेस्टेशन करा, मॅनिफेस्टेशन मध्ये खूप पॉवर आहे। आणि जेव्हा असे काही पोर्टल ओपन होतात ना, ते का ओपन होतात, तर या दिवशी मॅनिफेस्टेशनची जी काही पॉवर असते ही खूप हाय असते, त्यामुळे हे पोर्टल ओपन होत असतं। त्यामुळे नक्की तुम्ही या पोर्टलचा फायदा घ्या, तुमच्या 11 इच्छा पूर्ण करा। चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर कमेंटमध्ये 111 पोर्टल असं कमेंट करा किंवा थँक्यू युनिव्हर्स ही कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली मेंबर फ्रेंड्स पर्यंत व्हिडिओ शेअर करा। चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत। तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा। Thank you.